हॅलो, ग्रेट मॉर्निंग. मी आहे प्रगती, स्वागत करत आहे तुमच्या माझ्या चॅनलवर. आणि कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मजेत असणार आहात. तर आज आहे संडे आणि आम्ही आहोत, आमचे संडे होत आहे शिर्डीमध्ये. तर आज कुठे जाणार आहोत ते पुढे तुम्हाला कळेल, माहितीच असेल तसं तुम्हाला. तर आपण जाणार आहोत शनी शिंगणापूरला. आणि मी ऑलमोस्ट रेडी आहे. आता जराशी बॅग पॅक करायची आहे, ती केली की ब्रेकफास्ट करून ना निघूया. कारण तिकडनं येऊन ना आपल्याला थीम पार्क बघायचं आहे. आणि इथे आहे नक्ष. ऍज युजल अजून झोप आटपत नाहीये नक्षची. काल घातलेले कपडे आहेत ना, म्हणजे आता धुवायचे आहेत, ते मी एका प्लास्टिक मध्ये टाकत आहे. कारण बाकीचे कपडे जे राहिलेले त्यांना पण मग ते लागतात ना, त्याच्यामुळे मी प्लास्टिक मध्ये टाकत आहे हे. आणि ही आता सेपरेट बॅग ठेवली, म्हणजे काय होईल, पुन्हा धुवायचे आहे ते कपडे सेपरेट राहणार आहेत. आणि बॅग पॅक करून घेते. यांचे घालायचे कपडे काढून ठेवलेले आहेत. आणि हे आहे आपला प्रसाद. हा नक्षा बॅग मध्ये टाकू, नक्षा खाऊच्या बॅग मध्ये. तर आता आम्ही चाललेलो आहोत ब्रेकफास्ट करण्यासाठी. इथे आहे नक्ष. नक्ष पाऊस झाला ना. हा तर पण बघितलेला काल तिकडनं का नाही का? मी बोलत होती का गर्दी आहे म्हणून, मोठा आहे. इथे आलेलो आहोत आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी. तर नक्ष ऑर्डर करत आहे सगळ्यांसाठी. मी ते सांग मला. आणि इथे मी ऑर्डर केलेला व्हेज सँडविच, प्लेन व्हेज सँडविच होता इथे. आणि आम्ही तिघांनी हा मेन एन्जॉय केला. खूप टेस्टी होता हा. नक्षला खूपच आवडला. ऑर्डर केलेला मी, पण खाल्ला नक्षनेच जास्त. आणि त्यानंतर इथे आलेले आहे नक्ष पप्पांची ऑर्डर. नक्ष पप्पाने मसाला डोसा ऑर्डर केलेला, जो ठीकठाक होता, आपल्याकडे मिळतो तसा नाही, खूप सॉगी होता. आणि सगळ्यात हिट जी गोष्ट होती ती नक्षीच होती. नक्षने ऑर्डर केलेला होता छोले भटुरे, आणि त्याच्याबरोबर आम्ही पापड पण ऑर्डर केलेला. तर येस, छोले भटुरे खूपच टेस्टी होते. आणि सगळ्यांच्या नाश्त्यामध्ये हेच जास्त चांगलं होतं. मस्त मस्त. कसं आहे? आणि सगळ्यात शेवटी आम्ही ऑर्डर केलेली फिल्टर कॉफी. आणि नक्षापाने आल्याचा चहा मागवलेला. त्यांना थोडीशी सर्दी वाटत होती म्हणून त्यांना चहा प्यायचा होता. नॉर्मली आम्ही चहा पित नाही, कधीच पित नाही आम्ही चहा, आमच्या घरी बनतच नाही. पण त्यांना सर्दी सारखं वाटत होतं, जरा खोकला सर्दी, म्हणून त्यांनी आल्याचा चहा ऑर्डर केलेला आणि नक्षने फिल्टर कॉफी. आणि आता आम्ही निघालेलो आहोत शिर्डीवरून शनी शिंगणापूरला. तर खूप लेट झालेलो आहोत. निघायचं तर 10 वाजता आणि आम्हाला इथे 11:30 झाले. 12 म्हणजे ऑन द वे आहोत निघायला. शिर्डीवरून 11 वाजता निघालो. आणि ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे शनी शिंगणापूर. आणि त्यानंतर परत रिटर्न येताना आम्हाला ते साई तीर्थ थीम पार्क काही झालेला आहे नवीन शिर्डीमध्ये, ते करायचं आहे. लेट्स सी कसं आता वेळ होते, कारण घरी पण लवकर पोहोचायला पाहिजे. उद्याला सगळ्यांची कामं आहेत, माझी नक्षापाशी कामं आहेत, नक्षी स्कूल आहे सकाळी सकाळी. तर खूप लेट पण होता कामा नये, जरा लवकर पोहोचायला होतं. आणि आपण आलेला आहोत शनी शिंगणापूर इथे. Continue on National Highway 160C for 4 kilometers.
त्यानंतर दर्शन झाल्यानंतर आम्ही इथे आलो. खूप छान असं सुशोभीकरण केलेलं आहे इथे. मी 2017ला की 18ला काहीतरी आलेली, त्यावेळेला काहीच नव्हतं, म्हणजे काहीच नव्हतं, आणि आता खूप छान केलेलं आहे इथे. तर थोडंसं आम्ही हे बघितलं आणि लगेच निघालो. तर आम्ही आता निघालो शनी शिंगणापूरवरून, आणि इथे खूप ऊन आहे. तिकडे त्र्यंबकेश्वरला जितका पाऊस होता तितकाच इथे ऊन आहे, आणि बिलकुल पावसाचा पत्ताच नाही वाटत इकडे. आणि छान दर्शन झालं समोरून एकदम, आणि लक्ष खातोय प्रसाद, शनी शिंगणापूरचा प्रसाद. आणि आम्ही आता परत जाणार आहोत शिर्डीमध्ये. साई तीर्थ थीम पार्क आहे ते बघण्यासाठी. ऍक्च्युली झालंय खूप लेट, पण एवढ्या लांब आलेलो आहोत तर बघायचंच आहे. व्हिडिओ इज ऑन. आणि शनी शिंगणापूरवरून रिटर्न येताना यांना प्यायचा होता गन्ना ज्यूस, तर आम्ही इथे आलेलो आहोत. एकदम फ्रेश असं उसाचा रस काढून देतो ते. हे काय हे का गावठी गुळ आहे? कसा? 80 रुपये. हे किती अर्धा आहे का? 1 किलो आहे हा. गावठी गुळ, गावठी गुळ, काळा गुळ घेऊ. एक द्या. हा अजिबात भेसळ नाही ना, म्हणजे असं काय साख किती 8 वेळेला तो फोटो होतो बघा, 9 वेळेला राहिले 9 गेल्या. एक दे एक. प्लास्टिकचा आहे का? प्लास्टिकच्या मध्ये द्या. आईचा बघ, बघू शकता. आहे ना काकू, कुठला बिटाचा माझ्यावर झाला. मसाला बिसाला गाळून घेतले का? हो, गाळून बिळून आणलं चांगलं. 1 मिनिट. तुम्ही घ्या. एक नाश तुला मी नाही पित.
मसाला वगैरे काय पाहिजे का तुम्हाला? देतो मस्त लिंबू अद्रक लावलं मस्त भारी. आम्ही मसाला आणतात ना ते आत्ताच फ्रेश काढून दिले ना. कसं आहे नक्ष? छान आहे. जिरा काळं मीठ चव लागते थोडी चव टेस्ट बदला. नाही मला आवडतच नाही. तुम्ही घ्या ना थोडा नको मसाला. कसं आहे? रिटर्नमध्ये आता आम्ही आलेलो आहोत परत शिर्डीला आणि इथे आता आम्ही लंच करतोय. लंच म्हणजे एकदम लाईटच करायचं आहे कारण खूप जास्त रनिंग आहे आणि जास्त काही खाल्लं मग सुस्ती येईल नशा आपण ड्राईव्ह करायचं आहे. हलकं फुलकं खायचं म्हणून आम्ही इथे ऑर्डर केलेली दाल खिचडी आणि रोस्टेड पापड कारण नक्षपणा ड्राईव्ह करायची आहे आणि मग सुस्ती पण येते. तर इथे नक्षला नव्हतं खायचं हे मग तो नेहमीप्रमाणे त्याला बर्गर कालच रात्री खाल्लेला तरी आता परत मग आता मी इथे बर्गर किंगमधनं ऑर्डर घेतली आणि मग ती त्याने गाडीमध्येच खाल्ली. निघालेलो आहोत शिर्डीमधून. साई तीर्थ थीम पार्क आम्ही काय बघितलेलं नाही कारण खूप लेट झालेला. आम्ही शनी शिंगणापूरवरून शिर्डीमध्ये यायलाच आम्हाला झालेले 4:30. तर आम्ही असा अंदाज लावला की जर 4:30ला आम्ही ते थीम पार्कमध्ये गेलो तर ॲक्च्युली बघायलाच काहीतरी 3 तास लागतात आणि 6:30ला बंद होणार आहे. आणि तेवढा वेळ थांबलो तर परत घरी पोचायला खूप उशीर होईल. चाललेलो होता तर समृद्धी महामार्गावरून मी पहिल्यांदाच जात आहे इकडनं. तर बस आता निघालो आहोत घरी आणि लेट याच्यासाठी करायचं नव्हतं कारण उद्याला सकाळी सगळ्यांचीच कामं आहेत. नक्षची पण स्कूल असणार आहे. अननेसेसरी 12-1 वाजवायचा घरी पोचायला. परत गेल्यावर आपण काय लगेच झोपत नाही मग सगळंच लेट होणार. त्याच्यामुळे आम्ही असं डिसाईड केलं की ठीक आहे काय हरकत नाही यावेळेला आपण नाही बघूया पण लवकरच आम्ही परत शिर्डीला येणार आहोत. त्यावेळेला बघू आपण साई तीर्थ थीम पार्क बघायची तर खूप इच्छा होती पण ठीक आहे येऊ परत नेक्स्ट टाइम येऊ. तर आता आम्ही निघालेलो घरी. थोडा असं लाईट खाऊन घेतलेला आहे. पहिल्यांदा जास्तीत जास्त डिस्टन्स आहे तो कव्हर करू आणि मग बघूया. पण आताही घरी पोचायचा टाइम काहीतरी 8:45चा दाखवतोय पण 8:45ला काही पोचणार नाही. अजून तिथे थीम पार्कला गेलो असतो म्हणजे 12च्या नंतरच गेला असता. काय बोलाल नक्षप्पा तुम्ही कितीला गेले समृद्धीवर? मस्त चढते ना रस्ता नक्ष. हा सरळ डायरेक्ट मुंबईपर्यंत का? आणि मग त्याच्यानंतर परत आहे
आता मस्त आपण घरी चाललेलो आहोत आणि उद्यापासून स्कूल. मजा आली असेल ना तुला? असं ऍक्च्युली आमचं टेन्शन आलेलं आहे की अभ्यास नाही करायला भेटला 2 दिवस ना. 2 दिवस इकडे गेले तर त्याला अभ्यास करायला नाही भेटलं म्हणून नष्ट आलेलं आहे टेन्शन की 1 दिवस नाही गेलं त्याला करमत नाही. याच्यामध्ये कसं येणार दिल्ली लावलं हा मस्त छान या पण व्हिडिओ मध्ये टाकायचा. टाकणार आणि माझी मम्मी बोलायची ठाकणार आता बोलत टाकणार आधी बोलायची टाकन तर ह्यानंतर आलो आम्ही घरी आणि घरी यायला वाजले होते रात्रीचे 11 कारण सगळीकडे खूपच ट्रॅफिक होती आणि जेवण पण मग आम्ही बाहेरच करून आलो. त्यावेळेला मला काही शूट करता आलं नाही कारण माझा मोबाईल स्विच ऑफ झालेला होता. असा होता आजचा दिवस आणि थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.